हॅलो स्टुडंट्स, टुडे वी विल सी अबाउट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण बघू. तर क्लॉकचा जो हँड आहे किंवा टायरची जे तोटी आहे, समजा आपली बायसिकलला टायर आहे आणि हवा मारायची तोटी असते, ह्या तोटी पूर्ण एक राऊंड मारलं या नळीनं तर ते काय झाला सर्क्युलर मोशन. एखादा ऑब्जेक्ट सर्कल गोल 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 फिरत असेल तर ते काय झाला सर्क्युलर मोशन. आणि तो मोशन जर कॉन्स्टंट असेल सो दॅट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. समजलं? एक गाडी आहे, ती 10 किलोमीटरच्या स्पीडनं गाडी चालली आणि गोल गोल फिरत आहे 10च्या स्पीडनं, तर तो कोणता मोशन झाला सर्क्युलर आणि युनिफॉर्म, कारण की 10ची स्पीड आहे तर ते काय झालं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नंतर एखादी गाडी आहे, ती पहिले 10च्या स्पीडनं चालली, नंतर हळूहळू 11 मग 12 मग 13 14 15 असं करत करत त्याची स्पीड हळूहळू हळूहळू वाढत आहे, पण ते सर्क्युलर फिरत आहे, तर कोणता मोशन झाला सर्क्युलर मोशन. पण आता तो युनिफॉर्म झाला का? नाही, तो आता काय झाला एक्सलरेटेड सर्क्युलर मोशन. ओके, स्पीड कॉन्स्टंट असेल तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, स्पीड वाढत असेल तर एक्सलरेटेड सर्क्युलर मोशन. ओके, आणि स्पीड चेंज होत असेल तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन होईल. काही एक्झाम्पल्स दिलेले आहे आपल्याला टेक्स्टबुकमध्ये, जसं का एक स्क्वेअर काढा आणि आपली पेन्सिल इथून चालवा. किती वेळा टर्न झाली? 4 वेळा. नंतर याच्यातला एक अँगल वाढवा, 5 अँगल झाले, 5 वेळा टर्न झाली. 6 अँगल करा 6 वेळा, 7 वेळा करा, 8 वेळा करा. असं जेव्हा तुम्ही अनलिमिटेड टाइमला कराल तेव्हा आपोआप तुम्ही पेन कशी फिरवणार? सर्क्युलर मोशन मध्ये. तर यालाच म्हणतात सर्क्युलर मोशन. आता डायरेक्शन चेंज होत असेल, ओके, डायरेक्शन चेंज होत असेल तर आपण काय म्हणतो? व्हेलॉसिटी चेंज म्हणतो का नाही म्हणतो? आहे ना. एखाद्या गोष्टीची स्पीड आणि डायरेक्शन हे स्पीड आणि डायरेक्शन कशावर डिपेंड आहे? व्हेलॉसिटीवर. एखाद्या ऑब्जेक्टची स्पीड कॉन्स्टंट असेल तर हरकत नाही, पण त्याचं डायरेक्शन तर चेंज होतं ना सर्क्युलर मोशनमध्ये, म्हणून त्याची व्हेलॉसिटी सुद्धा चेंज होते. म्हणूनच सर्क्युलर मोशनमध्ये व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहत नाही, कारण की याची डायरेक्शन प्रत्येक वेळेस चेंज होत असते. When an object is moving with a constant speed along a circular path, the change in velocity is only due to the change in the direction. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट आहे तो कॉन्स्टंट स्पीडनं सर्क्युलर पाथमध्ये फिरत आहे तर त्याची व्हेलॉसिटी चेंज कशामुळे होते? फक्त डायरेक्शनमुळे चेंज झाल्यामुळे, डायरेक्शन चेंज झाल्यामुळे. हेन्स इट इज एक्सलरेटेड मोशन. When an object moves with a constant speed along a circular path, the motion is called as uniform circular मोशन. जेव्हा ऑब्जेक्ट आहे सर्कलमध्ये फिरत आहे आणि कंटिन्युअसली फिरत आहे, एक कॉन्स्टंट स्पीड आहे त्याची, तर त्याला काय म्हणू आपण? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नंतर एक्झाम्पल काय आहे? स्टोन आहे, जो स्लिंग शॉट आहे, आपण जे गोल गोल फिरवतो तो. नंतर बायसिकलवरचा एखादा पॉइंट म्हणा, बायसिकलवरची तोटी. तर एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असेल तर त्याची स्पीड किती राहील? डिस्टन्स अपॉन टाइम. सर्क्युलर फिरत आहे म्हणून डिस्टन्स किती राहील? त्याचा सर्कम्फरन्स, म्हणून 2πr अपॉन टाइम राहील. नंतर आहे डिटरमाइनिंग द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये डायरेक्शन कशी राहील व्हेलॉसिटीची? तर एक भिंगरी, काय म्हणते भिंगरी, डिस्क, रोटेटिंग डिस्क, याला फिरवा म्हणते, आणि त्याच्यावर एखादा इथं कॉइन सांगितलेला आहे, आपली डिस्क लहान असेल तर त्याच्यावर एक बारीकसा खडा ठेवून शकता तुम्ही, तर तो दूर फेकल्या जाईल. हे वेळोवेळी करा आणि नोट डाऊन करा का त्या जे बारीक खडा घेतला किंवा कॉइन घेतला किंवा एखादा छोटासा ऑब्जेक्ट घेतला ते कोणत्या डायरेक्शनने पडत आहे. तर ही रोटेटिंग डिस्क राहील आणि त्या रेडियसला टेंजंट करूनच तो खडा किंवा तो ऑब्जेक्ट किंवा तो कॉइन पडणार. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये कोणताही ऑब्जेक्ट जर थ्रो झाला, बाहेर पडला, तर तो 90 डिग्रीचा अँगल बनवतो रेडियस सोबत, म्हणजेच तो काय बनवतो? टेंजंट बनवतो. ओके, नंतर दिलेले आहे सॉल्ड एक्झाम्पल दिलेलं आहे, ते सुद्धा बघून घेऊ आज आपण. पहिला एक्झाम्पल आहे, अन ॲथलीट इज रनिंग ऑन अ सर्क्युलर ट्रॅक, ही रन्स अ डिस्टन्स ऑफ 400 मीटर इन 25 सेकंड. ॲथलीट आहे, सर्क्युलर ट्रॅकमध्ये रनिंग करत आहे, 400 मीटर कंप्लीट झाले, 400 मीटरचा पूर्ण ट्रॅक आहे, तिथं ओरिजिनल पोझिशनवर आला तो आणि 25 सेकंड त्याला लागले. तर त्याची ॲव्हरेज स्पीड आणि व्हेलॉसिटी किती? तर टोटल डिस्टन्स आहे 400 मीटर. टोटल डिस्प्लेसमेंट आहे 0. काऊन आहे 0? कारण की त्या पॉईंटमधून चालू झाला आणि त्याच पॉईंटवर तो आला. ओके, म्हणून 0. टोटल टाइम लागला त्याला 25 सेकंड, म्हणून स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम, 400 अपॉन 25, 16 मीटर पर सेकंड. आणि व्हेलॉसिटी आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, 0 अपॉन 25, 0. ठीक आहे. क्वेश्चन सेकंड आहे,
An aeroplane taxis on the runway for 30 seconds with an acceleration for 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. एक एरोप्लेन आहे, तो रनवेवर चालला 30 सेकंडसाठी, त्याचं ॲक्सलरेशन आहे 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. टेकिंग ऑफच्या पहिले तर त्याने टेकिंग ऑफ पर्यंत किती डिस्टन्स कव्हर केला असेल रनवेवर. तर एक्सलरेशन दिलेला आहे, टाइम दिलेला आहे, फायनल वेलॉसिटी इनिशियल वेलॉसिटी आपल्याला 0 होती माहीत आहे, कारण की पहिले तर थांबलेलाच असेल ना तो प्लेन. आणि डिस्प्लेसमेंट किती तो विचारलेला आहे, S इज इक्वल्स टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. व्हॅल्यूज पुट केल्यानंतर एवढं आन्सर येऊन जाते. म्हणजे दिलेलं काय हे कधीही पहिले लिहून घ्यायचं, याच्यानंतरच तुम्हाला समजते का न्यूटनचा जो मोशनचे 3 लॉ आहे त्याच्यातला कोणता लॉ आपण यूज केला पाहिजे. नंतर एक्झाम्पल थर्ड आहे, अ कांगारू कॅन जम्प 2.5 मीटर व्हर्टिकली. कांगारू हा 2.5 मीटर पर्यंत जम्प करू शकतो व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये. व्हॉट मस्ट बी द इनिशियल वेलॉसिटी ऑफ द कांगारू. त्या कांगारूची इनिशियल वेलॉसिटी किती असू शकते. तर ॲक्सलरेशन आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. डिस्प्लेसमेंट दिलेला आहे 2.5 मीटर. व्हेलॉसिटी फायनल व्हेलॉसिटी 0, कारण की वर जाऊन त्याची व्हेलॉसिटी 0 होईल तेव्हाच तो खाली येईल ना वापस. इनिशियल व्हेलॉसिटी माहीत नाही. V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. व्हॅल्यूज पुट केल्या, -9.8 घेतलं. -9.8 काऊन घेतलं, कारण की ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे कुठे असते, खालच्या डायरेक्शन नसते ना बापू, आहे का नाही. जमीन कुठे ओढत आहे आपल्याला, वर ओढत आहे का. आपण जंप मारली आणि तर वापस खाली जाऊ का वरच्या वरच जाऊ, नाही ना, खाली येऊ ना, कारण की ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कुठे ऍक्ट होते, खाली. पण कांगारू जंप कुठे मारत आहे, वर. म्हणून आपण कोणाच्या अगेन्स्ट वर्क करत आहोत, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या वर चाललो आपण, म्हणून ही व्हॅल्यू निगेटिव्ह घेतलेली आहे. निगेटिव्ह साइन इज यूज ॲज द ॲक्सलरेशन इज इन द डायरेक्शन अपोजिट टू व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीच्या उलट काम होत आहे म्हणून ही व्हॅल्यू पुट केली. मग व्हॅल्यू जसे तशा पुट केल्यानंतर U इज इक्वल टू 7 मीटर पर सेकंद. त्याची इनिशियल व्हेलॉसिटी आहे 7 मीटर पर सेकंदची. फोर्थ एक्झाम्पल आहे, अ मोटरबोट स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट अँड मूव्ज विथ द युनिफॉर्म ॲक्सलरेशन. एक मोटरबोट स्टार्ट झाली 0 पासून, म्हणजे रेस्ट पासून, आणि युनिफॉर्म ॲक्सलरेशनमध्ये चालली. त्याने 15 मीटर पर सेकंडची व्हेलॉसिटी अटेंड केली 5 सेकंडमध्ये. तर ॲक्सलरेशन आणि डिस्टन्स तिने किती ट्रॅव्हल केला हे काढायचं आहे. इनिशियल वेलॉसिटी 0 होती, फायनल वेलॉसिटी 15, टाइम आहे 5. तर पहिला इक्वेशन यूज करू, A इज इक्वल्स टू V मायनस U अपॉन T, म्हणजे 3 मीटर पर सेकंद आलं. नंतरचा क्वेश्चन आहे, फ्रॉम द सेकंड इक्वेशन ऑफ मोशन द डिस्टन्स कवर्ड विल बी. द डिस्टन्स किती कव्हर केला असेल तर सेकंड इक्वेशन आपण यूज करून 37.5 मीटर एवढा त्यानं त्या बोटने डिस्टन्स कव्हर केला असेल. नंतर आहे न्यूटनचे मोशनचे लॉ. तर हे बघू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.